देशात नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आंदोलनाची जी साखळी आहे ती साखळी आता दिवसेंदिवस वाढत जाताना पाहायला मिळते। पुण्यात देखील काल मोठं जनआंदोलन येते कॉक्रोच जनता पार्टीचं पार पडलेलं पाहायला मिळालं। मात्र आज दुसऱ्या दिवशी देखील असंच एक मोठं आंदोलन सध्या पुण्यातल्या लाल महाल परिसरात झालेलं पाहायला मिळतं। अगदी लाल महाल परिसरातून पुण्यातल्या मध्यवर्ती भागातून जी रॅली ती रॅली मोठ्या प्रमाणात आता पुढे सरकताना पाहायला मिळते। पुण्यातील अनेक तरुण असतील, तरुणी असतील आणि मध्यम वयस्की असतील किंवा मग वृद्ध असतील, सर्व त्या रॅलीमध्ये खरं तर मोठ्या उत्साहात सामील झालेले पाहायला मिळतात। मात्र या रॅलीमध्ये अनेक तरुणांकडून एक वेगवेगळी वेशभूषा असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे हातातले होर्डिंग्स असतील, हे होर्डिंग हातात पकडलेले पाहायला मिळतात। सध्या माझ्यासोबत असाच एक तरुण आहे, हातामध्ये आपण जर बघितलं तर तात्या विंचूचं एक खरं तर एक डॉल असल्या टाईप आहे आणि त्यामध्ये एक संदेश लिहिलेला आहे। नेमकं काय उद्देश आहे, तुम्ही हातामध्ये धरले, काय उद्देश द्यायचा याच्यामधून सर? उद्देश हाच आहे की शिक्षण मंत्री जे आपले आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा लवकरात लवकर दिला पाहिजे। त्यांना थोडी तरी कुठेतरी लाज वाटली पाहिजे की एवढे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे थोडेफार पालक रस्त्यावरती येत आहेत, हे बघून त्यांना कुठेतरी लाज वाटली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने ह्याच्यावरती कडक स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे। मात्र असं वाटत नाही का, कारण की जवळपास 22 दिवस सोनम वांगचुक यांनी हंगर स्ट्राईक केलं, त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये बळजबरी दाखल करण्यात आलं। काल त्यांनी त्यांचं हंगर स्ट्राईक तोडलं आहे, म्हणजे खरं तर सोडलं आहे त्यांनी, जे पी नड्डांनी त्यांना पाणी पाजून त्यांचं हंगर स्ट्राईक सोडायला लावलं आहे। मात्र तरी देखील राजीनामा होईल अशी शक्यता वाटत नाही वाटतच नाही। आणि तुम्ही जर बघितलं तुमच्या माध्यमातून मी एक सांगू शकतो की जे सरकारनं जे नड्डांनी जे 3 ते 4 तिथं हे केलेले आहेत की अल्टिमेट दिली की आम्ही असं करू तसं करू, त्याच्यात त्यांनी शब्दांचा फेरफार केलेला आहे की ते सोनम सरांना सांगताना एक सांगितलं आणि जेव्हा ॲक्च्युअल PDF आली, जेव्हा सरकारकडनं PDF येते की हे असं हे आम्ही त्यांच्या 3 का 4 अटी मान्य केलेल्या आहेत, त्या अटीमध्ये सुद्धा त्यांनी शब्द फिरवलेले आहेत। म्हणजे सोनम सरांना सांगताना एक सांगितलेलं आहे आणि त्या ॲक्च्युअल PDF मध्ये जो नामा निघतो, जी नोटीस निघते, त्या नोटीसमध्ये त्यांनी वेगळं बोललेलं आहे। म्हणजे हे मुद्दामून की शब्दांची फेरफार करून त्यांना बळजबरीने उपोषण सोडायला लावलेलं आहे। तर रात्री जेव्हा जे पी नड्डांनी सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवलं त्यावेळेस देखील 3 ते 4 अटी ठेवल्या असल्याचं बोललं जातं। मात्र ज्या अटी आहेत त्या अटी अजून देखील बाहेर आलेल्या नाही। त्याच्यातली एक अटचा मी स्क्रीनशॉट बघितलेला आहे की त्याच्यात सोनम सरांचं म्हणणं होतं की देशात त्या दिवशी 20 तारखेला खास करून जंतर मंतरवर जेवढं काही प्रोटेस्ट सुरू होतं, त्या प्रोटेस्टमध्ये मुलांवर ज्या काही केसेस पडल्या होत्या त्या तुम्ही मागं घेतल्या पाहिजेत। तर तिथं ऑन द स्पॉट जे पी नड्डा हो म्हणले होते की ते त्यांच्यावर आम्ही केसेस होऊ देणार नाहीत। पण ॲक्च्युली जेव्हा ती नोटीसचा स्क्रीनशॉट आला, त्या स्क्रीनशॉटमध्ये असं उल्लेख होतं की दिल्ली पोलिसांना किंवा दिल्ली पोलिसांना वाटत आहे की बाबा इथं ह्यांनी काय म्हणतात, इथं त्यांनी गुन्हा केलेला आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे की ह्यांच्यावर केस झाली पाहिजे, तर तुम्ही त्यांच्यावर बिंदास केस करू शकतात, असं त्याच्यात उल्लेख आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन देखील सुरू झाले। अगदी पहिल्या दिवशी जेव्हा अधिवेशनाचा पहिला दिवस होता त्या दिवशी मोदींनी भाषण केलं। मोदींनी देशाच्या तरुणाईवर तर विचार केलाच, मात्र CGP जे आंदोलन चालू आहे त्यातील जी तरुणाई रस्त्यावर उतरली त्यावर चकार शब्द देखील काढला नाही। बोलूच शकणार नाहीत ना, कारण की ह्यावेळेस ते प्रॉपर चुकीमध्ये सापडलेले आहेत। कारण की कसं आहे, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, तुम्ही दाबत गेलात। आजच मी नरेंद्र मोदी यांचा 2021चा 2 जुलै 2021चा नीट पेपर रिलेटेड ते लोकसभेत उभं राहून बोलत होते की आम्ही याच्यावरती एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली, याच्या रिलेटेड एक कायदा काढलेला आहे। आणि नरेंद्र मोदीच काल रात्री येऊन आपल्याला लाईव्ह सांगतात की आम्ही हा गुन्हा फास्ट ट्रॅकमध्ये दाखल केलेला आहे आणि आम्ही ह्याच्या अंडरमध्ये त्याची चौकशी करतो आहे। आणि त्यांनी रात्री स्टेटमेंट दिलं आणि उत्तराखंडमध्ये सकाळी पुन्हा एक पेपर लीक झाला। नाही, मात्र एकंदरीत सर्व जे काही भाजपचे राज्यातील नेते असतील किंवा केंद्रातील नेते असतील, पेपर फुटीचं प्रकरण जे अंगलट आलं ते जबाबदारी झटकण्याचं काम करतायत ना? बरोबर, सगळेजण झटकत आहात मुद्दा, आणि त्यांना काही विचारायला गेलं ना ती मुद्दा फिरवत आहेत। काय वाटतं, राजीनामा होईल 1-2 दिवसात पुढच्या? होईल वाटत नाही, पण द्यायलाच पाहिजे, कारण की त्यांनी जर राजीनामा नाही दिला तर हे अजून मोठ्या स्वरूपात होऊ शकतं असं मला वाटते। कारण की स्टुडंट आता किती दिवस सहन करणार, प्रत्येक गोष्ट प्रत्येक पेपरचा तुम्हाला कुठं ना कुठं तरी लीक होतोच आहे, कारण की एवढे पैसे भरून स्टुडंट बर्बादच होत आहेत। सो आज न उद्या त्यांना रस्त्यावर येणं भागच होतं। आणि मला हामी आहे ह्या जेनझीमध्ये की मला असा विश्वास आहे की हे त्यांचा राजीनामा घेऊनच राहतील। नक्कीच आपण जर बघितलं जवळपास मागच्या 22 दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे, मात्र या आंदोलनाची दखल केंद्र सरकार असेल किंवा मग धर्मेंद्र प्रधान असतील, स्वतः नरेंद्र मोदी असतील, हे देखील घेताना पाहायला मिळत नाहीत। काल रात्री सोनम वांगचुक यांचं उपोषण जे केंद्रीय मंत्री आहेत जे पी नड्डा त्यांच्याकडून सोडवण्यात आलं, मात्र तरी देखील आता हे केंद्र सरकार जे राजीनामा देत नाही आहे, शिक्षण मंत्र्यांकडून राजीनामा होत नसला तरी केंद्रीय मंत्री असतील किंवा मग स्वतः पंतप्रधान असतील, हे आपली जबाबदारी झटकत असल्याचं टीका आता या ठिकाणी तरुण केंद्र सरकारवर आणि स्वतः नरेंद्र मोदी यांच्यावर करताना पाहायला मिळत आहेत।
आहेत. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये राजीनामा होतो का, केंद्र सरकार यावर नेमकं काय निर्णय घेतं आहे आणि इथून पुढे CGP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे असेल किंवा देशातल्या तरुणाईचं पुढचं पाऊल काय असणार आहे त्याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या 2-3 दिवसात नेमका पर्याय काय, नेमका डिसिजन काय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.